कचेश्वर ब्राह्मे यांना एक असाध्य रोग झाला होता. तेव्हा त्यांच्याकडे अत्यंत कमी दिवस उरले होते. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा करत असताना एका महात्म्याला भेटले आणि त्यांनी हे सर्व सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही पंढरपूरला जाल तर तिथे नामदेवरायांची पायरी आहे, तुम्ही आळंदीला जाल तर तिथे माऊलींची समाधी आहे, परंतु देहू येथे चालते बोलते साधू तुकोबाराय राहतात, एकदा जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घ्यावं. आणि हे ऐकल्यानंतर कचेश्वर ब्राह्मे लगेच गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की तुकोबाराय हे कीर्तनासाठी बाहेरगावी गेले आहेत, त्यांना यायला 4 दिवस तरी लागतील आणि आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून ते लगेच तेथून गेले आणि ज्या गावी कीर्तन सुरू आहे तेथे ते गेले. तुकोबाराय कीर्तन करत होते. लवकर दर्शन व्हावं म्हणून ते तुकोबारायांच्या पाठीमागे त्यांच्या पायाजवळच जाऊन बसले. कीर्तन सुरू असताना तुकोबाराय तल्लीन होऊन उदासीन वृत्तीने भगवंताचे नामस्मरण करत डोलत होते. कर्दळी डोळावे तसे ते डोलत होते. आणि हे सुरू असताना कचेश्वर ब्राह्मे यांना असं वाटलं की तुकोबाराय पडतात की काय, म्हणून त्यांनी उभं राहून दोन्ही खांद्यांना त्यांच्या पकडलं आणि जसा तुकोबारायांच्या अंगाचा स्पर्श कचेश्वर ब्राह्मे यांना झाला तसा त्यांचा रोग नष्ट झाला. त्यानंतर कचेश्वर ब्राह्मे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित केलं. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक होते म्हणजे कचेश्वर ब्राह्मे.